दोन मराठी नेते जर एकत्र आले तर कोणाला आवडणार नाही। चांगली बाब आहे। हिंदुत्वाबद्दल जेवढे लोक एकत्र येत आहेत ते चांगली बाब आहे असं मला वाटतं। त्यांना माहिती आणि ज्यांनी केलं असेल त्यांना माहिती। आम्ही जर काही केलेलंच नाही किंवा आम्हाला काही तसा प्रश्न येत नाही, त्याच्यामुळे आम्हाला वाटतंय त्यांनी काही बोलावं, आम्हाला काय फरक पडणार। राज ठाकरे युतीमध्ये सामील होतील अशा चर्चा सुरू आहेत, त्या प्रकारच्या भेटी देखील होत आहेत। त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी त्यांची बैठक झाली। मुख्यमंत्र्यांची माझी भेट झाली नाही या 4-5 दिवसात। तर आत्ता 5 तारखेला शासन आपल्या दारी आमच्या रायगडला आणि खास करून माझ्या मतदारसंघामध्ये लोणेरेला, तर त्यावेळेला येतील त्यावेळेला मी विचारतो आपला निरोप की साहेबांना की राज ठाकरेंनी आपलं काय चर्चा झाली आणि पुढं काय होणार आहे। त्याचं जर मर्दांचं आहे तर मग तो आता ज्या वेळेला बोलतोय ते सगळं खोटं ठरतं आहे। तो जर मर्द असेल तर त्या मर्दाने एकदा तरी काहीतरी चमत्कार करून दाखवावा ना। आता गेले 1.5 वर्षामध्ये त्याच्याकडनं काही चमत्कार झाला नाही आणि पुढेही काय होणार नाही असं आम्हाला पूर्ण खात्री आहे। अजिबात नाही। मगाशी मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं, उपमुख्यमंत्री दोन्ही सांगितलं आणि सगळ्यांनीच सांगितलं एकही प्रोजेक्ट महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाही हे आम्ही खात्री सांगतो। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा हा मतदारसंघ शिवसेनेचा, तिथं विनायक राऊत हे शिवसेनेच्या तिकडे निवडून आलेले, त्यामुळे तसं जर पाहायला गेलं तर तो हक्क शिवसेनेचा आहे आणि त्यामुळे आमचा भैया सामंत म्हणजे किरण सामंत हा प्रयत्न करतायत आणि वरून जर तिन्ही लोकांनी ठरवून दिलं की हरकत नाही आहे तर ते आम्ही लढू आणि जिंकून पण आणू। रवींद्र चव्हाणांना तयारी करायचं देखील सांगितलेलं आहे भाजप। ते काय अजून आतली गोष्ट आम्हाला माहिती नाही, पण हक्काने जर पाहायला गेलं तर तो शिवसेनेचा मतदारसंघ आहे म्हणून तो आम्ही हक्क सांगतोय। वरून ज्या वेळेला काय ठरेल ते आम्ही मान्य करू। मेरिटप्रमाणे आम्हाला असं वाटतं आणि जो आमची उलट तपासणी झाली त्यामध्ये आम्ही जे काही जबाब दिलेले आहेत त्यामध्ये आम्हाला पूर्ण खात्री वाटते की निर्णय हा आमच्या बाजूने असावा असं मला वाटतं आहे। सगळ्यांचीच आमच्या मतदारसंघातल्या लोकांची, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची, कुटुंब सगळ्यांचीच आहे असं वाटतं आहे की या नवीन वर्षामध्ये या पहिल्या महिन्यामध्ये कदाचित ती इच्छाही पूर्ण होईल असं अंदाज वाटतो आम्हाला। काय झालं तुम्ही महादेवाला इतकं मोठं साकडे घातलं, आता अंबाबाईला काय घातलं? आता अंबाबाईला तेच घालतं, दुसरं काय घालणार। एकच इच्छा आता आमची पूर्ण झालेली आहे, राहिलेली आहे, ती पूर्ण करल यावेळेला असं वाटतंय। यावेळेला जर आमचा प्रवास अजून लांबला, तुळजाभवानीला यावेळेला गेलो, अक्कलकोटला गेलो आणि आता महालक्ष्मी आलो, थोडे 2-3 देव वाढलेत, त्यामुळे आता सगळे ताकद लावून ती पण इच्छा पूर्ण होईल असं वाटतंय।